आदर्श नावाचे एक छोटेसे निसर्गरम्य गाव होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव आपल्या साधेपणासाठी आणि शांततेसाठी ओळखले जाई. तेथील लोक मातीशी जोडलेले, समाधानी आणि मदतीच्या वृत्तीचे होते. याच गावात विठ्ठल नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहायचा. नियतीने त्याची साथ लहानपणीच सोडली होती, कारण त्याची पत्नी सईच्या बालपणीच देवाघरी गेली होती. विठ्ठलाने मग आपल्या एकुलत्या एक मुलीला, सईला, आई वडील दोघांचे प्रेम देऊन वाढवले. सई दिसायला सर्वसामान्य असली तरी तिचे मन खूप निर्मळ होते आणि बुद्धी तीव्र होती. ती नेहमी शाळेत पहिली येत असे. विठ्ठलाचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि सईचा तिच्या वडिलांवर केवळ प्रेम नव्हते, तर एक अढळ विश्वास होता. त्यांचे आयुष्य अत्यंत साधे असले तरी त्यात आनंद आणि समाधानाची ऊब होती. विठ्ठल दररोज पहाटे उठून शेतात जात असे आणि सई सकाळी शाळा आणि घरकाम संपवून त्याला शेतात मदत करायला धावत असे. सईला मोठे होऊन डॉक्टर बनण्याचे एक मोठे स्वप्न होते. हे स्वप्न केवळ स्वतःसाठी नव्हते, तर गावातील लोकांना मोफत आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून होते. गावात कोणी आजारी पडल्यास त्यांना शहरात जावे लागे आणि तो खर्च गावातील गरिबांना परवडणारा नसे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत सईने 95% गुण मिळवून फक्त गावाचेच नव्हे तर विठ्ठलाचे नावही उंच केले. विठ्ठलाला तिच्या गुणांचा आणि मेहनतीचा खूप अभिमान वाटला. पण पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिला शहरात जाणे अनिवार्य होते आणि त्यासाठी लागणारा खर्च खूप मोठा होता. विठ्ठलाच्या साध्या शेतीत तेवढे उत्पन्न नव्हते. त्याने रात्रंदिवस अधिक मेहनत करायचे ठरवले. पैशांची सोय होत नसल्याने जड अंतःकरणाने त्याने आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले सर्वात सुपीक शेताचा काही भाग गहाण ठेवून सईच्या शिक्षणाची व्यवस्था केली. सईने वडिलांचे हे मोठे कष्ट आणि त्याग पाहिला. तिने मनात गाठ बांधली, मी डॉक्टर होऊन लवकरात लवकर पैसे कमावून हे गहाण ठेवलेले शेत परत मिळवीन आणि वडिलांचा हा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. सई मोठ्या शहरात एका नामांकित महाविद्यालयात शिकायला आली. कॉलेज, मोठमोठ्या इमारती, वेगवान जीवनशैली आणि विद्यार्थ्यांमधील तीव्र स्पर्धा हे सर्व तिच्यासाठी नवीन होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका सामान्य वसतिगृहात तिने राहणे पसंत केले. गावाकडील साधी राहणी असलेली मुलगी म्हणून तिला सुरुवातीला काही आधुनिक आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी हिणवलेही, पण सईने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तिचे लक्ष केवळ अभ्यास, तिचे स्वप्न आणि वडिलांना दिलेले वचन यावर केंद्रित होते. पहाटे उठून अभ्यास करणे आणि रात्री उशिरापर्यंत लायब्ररीमध्ये बसून पुस्तके वाचणे हा तिचा दिनक्रम बनला. वडिलांनी तिच्यावर ठेवलेला अखंड विश्वास आणि त्यांच्या डोळ्यांतील स्वप्न हीच तिची खरी ताकद आणि प्रेरणा होती. कॉलेजमध्ये असतानाच तिची ओळख विक्रम नावाच्या एका हुशार आणि अत्यंत संवेदनशील मुलाशी झाली. तो शहरातील एका मोठ्या डॉक्टरांचा मुलगा होता, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खूप सुस्थितीत होता. विक्रमने सईच्या साधेपणासोबतच तिची अभ्यासातील समर्पण आणि एकाग्रता पाहिली. तो केवळ तिचा वर्गमित्र नव्हता तर तिचा चांगला मित्र बनला. त्याने तिला अनेक अवघड विषयांत मदत केली आणि शहरात राहण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शनही केले. त्यांची मैत्री अत्यंत निर्मळ, आदराची आणि प्रेमाची होती. सईला या मोठ्या शहरात विक्रमच्या रूपाने एक चांगला आणि विश्वासू आधार मिळाला होता. अभ्यासाचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसऱ्या वर्षाच्या फीची रक्कम पहिल्या वर्षापेक्षा अधिक होती. त्याच वर्षी शेतात अवकाळी पाऊस झाला आणि पीक खराब झाले. विठ्ठल फी भरू शकला नाही. सईला वडिलांना आणखी त्रास द्यायचा नव्हता. तिने आपल्या स्वप्नांना धक्का न लावता एक पार्ट टाइम काम शोधायचे ठरवले. महाविद्यालयानंतर ती एका कॉफी शॉपमध्ये काम करू लागली. तिने हे काम सुरू केल्याचे विक्रमलाही सांगितले नाही, कारण तिला कोणाची मदत नको होती. दरम्यान विठ्ठलाच्या गावातील एका जुन्या आणि द्वेष करणाऱ्या मित्राने विठ्ठलाला शहरात येऊन खोटे सांगितले की सई आता शहराच्या रंगात रंगली आहे. ती महागडे कपडे घालते आणि श्रीमंत मुलांसोबत पार्ट्यांमध्ये फिरते. विठ्ठलाचे मन हे ऐकून पूर्णपणे तुटले. त्याला वाटले की त्याची मुलगी त्याचा विश्वास तोडत आहे. वडिलांनी गैरसमज करून घेतल्याचे सईला माहीत नव्हते. दुसऱ्याच आठवड्यात विठ्ठल कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शहरात सईला भेटायला आला. तो थेट वसतिगृहात न जाता सईला शोधत फिरत होता. त्याने सईला तिच्या कामाच्या ठिकाणी पाहिले. सई तिच्या कॉफी शॉपमधील काउंटरवर होती. नेमकी ती एका ग्राहकाकडून पैसे घेत होती आणि कामाचा गणवेश घातल्यामुळे ती साध्या वेशात होती. विठ्ठलाने तिला फक्त पैसे घेताना पाहिले. जुन्या मित्राच्या नकारात्मक बोलण्यामुळे संशयी झालेल्या विठ्ठलानं लगेच गैरसमज करून घेतला. त्याला वाटले की त्याची मुलगी वाईट मार्गाने पैसे कमवत आहे. त्याने सईला काहीही विचारले नाही. काहीही न बोलता, खूप रागाने आणि अत्यंत उदास चेहऱ्याने त्याने फक्त तिच्याकडे पाहिले आणि तो लगेच गावात परत गेला. सईने दुरून पाहिले. वडिलांच्या चेहऱ्यावरील तो तुटलेला विश्वास तिला दिसला आणि तिला खूप दुःख झाले.
तिच्या डोळ्यात पाणी आले, पण ती हताश झाली नाही. वडिलांनी गैरसमज करून घेतला आहे हे सईला पूर्णपणे कळून चुकले. वडिलांचा गैरसमज दूर करण्यासाठी तिने त्यांना तातडीने एक अत्यंत हृदयस्पर्शी पत्र लिहिले. त्या पत्रात तिने तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न किती मोठे आहे, तिने पार्ट टाइम काम का सुरू केले, तिचे कष्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडिलांनी गहाण ठेवलेले शेत परत मिळवण्याची तिची तीव्र इच्छा तिने स्पष्ट केली. तिने पत्राच्या शेवटी कळकळीने लिहिले, बाबा, तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझ्यासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट आहे. तो विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. तुम्हीच माझी प्रेरणा आहात. सईचे पत्र वाचल्यावर विठ्ठलाला त्याच्या चुकीची आणि मूर्खपणाची जाणीव झाली. त्याला आपला जुना मित्र खोटा बोलला होता हे समजले. आपल्या मुलीच्या संघर्षाची त्याला कल्पना नव्हती. त्याला खूप पश्चात्ताप झाला आणि त्याने लगेच विक्रमला फोन केला. विक्रमने सईने कॉलेज फी भरण्यासाठी पार्ट टाइम काम सुरू केल्याची सर्व सत्य माहिती विठ्ठलाला दिली. विठ्ठलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्याला खूप वाईट वाटले. त्याने स्वतःच्या संशयाबद्दल सईची माफी मागण्याचे ठरवले. विठ्ठल दुसऱ्याच दिवशी सकाळी कॉलेजमध्ये सईला भेटायला गेला. सई त्याला पाहताच धावत त्याच्याजवळ आली. विठ्ठलाने तिला मिठी मारली आणि खूप रडला. त्याने सईकडे पाहत डोळ्यातून अश्रू वाहत तिची मनापासून माफी मागितली. सई, मला माफ कर बाळा. माझ्या मनात शंका आली आणि मी तुझ्यावरचा विश्वास तोडला. तू माझ्यासाठी काय करते आहेस हे मी विसरलो. सईने वडिलांना शांत केले आणि म्हणाली, बाबा, तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक होतं, पण मला माहीत आहे की तुमचा विश्वास माझ्यावर कायम आहे. तो विश्वास कधीच तुटणार नाही. त्या दिवशी त्यांचे प्रेम आणि विश्वास अधिक घट्ट झाला. सईने जिद्दीने, निष्ठेने आणि अपार कष्टाने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि ती डॉक्टर झाली. शहरात तिला मोठ्या पगाराच्या अनेक नोकऱ्यांची संधी होती, पण तिने शहरात न थांबता आदर्श गावात परतण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या वडिलांनी गहाण ठेवलेले शेत स्वतःच्या कमाईतून सोडवले. गावातील लोकांसाठी तिने एक लहानसा दवाखाना सुरू केला आणि त्यांना कमी खर्चात चांगली सेवा देऊ लागली. विठ्ठलाला तिच्या यशाचा केवळ अभिमान नव्हता, तर तिने दाखवलेल्या मूल्यांचा अभिमान होता. सई आणि विठ्ठल यांचे नाते हे अढळ विश्वासाचे, निस्वार्थ प्रेमाचे आणि त्यागाचे एक सुंदर उदाहरण बनले.